नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट असा ढोकळा. त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी बेसन पीठ, मीठ चवीनुसार, तेल 1 चमचा, कोथिंबीर, 2 टेबलस्पून साखर, 1 मिरची क्रश करून घेतलेली, मोहरी, हळद, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, इनो आणि कोमट पाणी. सर्वात अगोदर आपण आपलं बेसन एका भांड्यामध्ये घालून घेणार आहे. त्याच्यामध्ये हळद, मीठ, 1 टेबलस्पून साखर, क्रश करून घेतलेली मिरची, हे मिश्रण चांगलं हलवायचं आहे आणि आपण जे कोमट पाणी घेतलेले आहे ते थोडं थोडं करून त्याच्यामध्ये घालून हलवत राहायचं. तर मी ते एक कुकरचा डबा घेतलेला आहे, त्याला सर्व बाजूंनी तेल लावून घ्यायचं आणि आपण जे मिश्रण बनवून घेतलेले आहे ह्या अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी पाहिजे. त्याच्यामध्ये आपण इनो घालणार आहे अर्धा आणि चांगलं फेटून घ्यायचे. त्या मिश्रणाला बबल्स येईपर्यंत फेटून घ्यायचे. बघा बबल्स आलेले आहेत. आता मी ते डब्यात ओतणार. इथे मी एका कढईमध्ये रिंग घालून त्याच्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेले. त्याच्यावरती आपण आपला कुकरचा डबा ठेवणार आहे आणि वरून झाकण घालणार आहे. 15 ते 20 मिनिटं आपला ढोकळा आपण वाफू देणार आहे. तयार झाला की नाही बघण्यासाठी सुरी आपण त्याच्यामध्ये घालून बघायचे. तोपर्यंत इथं आपण पाणी गरम करत ठेवलेले, त्याच्यामध्ये राहिलेली साखर घालायची. साखर चांगली वितळली की मग एका पॅनमध्ये मी तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडली पाहिजे. मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये आपण कढीपत्त्याची पाने घालणार आहे. ही फोडणी आपण जे पाणी गरम करून घेतलेले साखरेचं त्याच्यामध्ये आपण ओतणार आहे. तोपर्यंत मी ढोकळा माझा थंड करत ठेवलेला आहे. ढोकळा आपला थंड झालेला आहे. सगळीकडून आपण कडा त्याच्या काढून घेणार आहे. कट करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण जी फोडणी तयार केलेली आहे ती घालायची. हे 15 ते 20 मिनिटं पाणी चांगलं मुरू द्यायचे. वरून कोथिंबीर घालायची. तयार आहे आपला इन्स्टंट असा ढोकळा. अगदी अर्ध्या तासाच्या आतमध्ये तयार होणार आपला ढोकळा. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.